8 लाख रुपयाच्या कर्जापासून चहा विकून 40 करोड टर्नओव्हरच्या कंपनीपर्यंत कहाणी येवले अमृतुल्यची. येवले अमृतुल्यचा खरा प्रवास 1980 साली पुरंदर तालुक्यातील अस्करवाडी या गावामध्ये सुरू झाला, जिथे दशरथ येवले यांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. परिवारावरील कर्ज फेडण्यासाठी दशरथ पुण्याला एक अमृतुल्यमध्ये नोकरी करण्यासाठी आले. त्यांना हे लक्षात आले की आपण दुधाचा व्यवसाय तर पहिलेच करत आहोत, तर त्याच दुधाची चहा बनवून आपण का नाही विकू शकत. आणि याच संकल्पनेला घेऊन त्यांनी पुण्यातील सालिसबारी पार्कला आपला चहाचा बिझनेस सुरू केला, ज्याचे नंतर गणेश अमृतुल्य झाले. पण दुर्दैवाने 2001 मध्ये त्यांचे देहांत झाले. त्यामुळेच त्यांच्यावर 8 लाखाचे कर्ज होते. पण आपल्या वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दशरथ येवले यांचा मुलगा नवनाथ येवले यांनी 32 व्यवसाय केले, ज्यातील बहुतेक व्यवसाय फेल झाले. 2011 मध्ये नवनाथ येवले यांना मार्केट रिसर्च करून हे समजले की येवलेची चहा पहिले खूप प्रसिद्ध होती, जी वेळेसोबत कुठेतरी हरवून गेली होती. म्हणून नवनाथ यांनी हे मार्केट टेस्ट करायचे ठरवले. 7 वर्षांनी नीट मार्केट रिसर्च आणि R&D करून नवनाथ यांनी 2017 मध्ये येवले अमृतुल्यची स्थापना केली. लोकांना त्यांच्या चहाची टेस्ट, चांगली सर्व्हिस आणि साफसफाई खूप